नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण आता झोपलेले असतात. पुष्पाकाकी एकटी जागी होते, कारण पुष्पाकाकीला कामच सांगितलेलं असतं की तो लिंगोबा आणि 12 वतनाचा जो कागद आहे ब्रिटिशांनी सूर्याच्या पूर्वजांना दिलेला तो शोधायचा आहे. मग पुष्पाकाकी सगळे झोपले की किचनमध्ये येते आणि शोधाशोध करू लागते. खरं तर पुष्पाकाकीला तो कागद शोधायचा असतो आणि तिला ते काम सांगितलेलं असतं ते म्हणजे डॅडींनी, आणि डॅडींनी ठणकावून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी तो कागद शोधायचा आहे आणि तो कागद द्यायचा आहे. इकडे तुळजा उठते आणि पुष्पाकाकी खोलीत झोपलेली नाही हे पाहून तुळजा बाहेर येते आणि तुळजा शोधाशोध करू लागते. तेव्हा पुष्पाकाकी कुठे गेली, सगळे तर झोपलेले आहेत हा विचार करत तुळजा पुष्पाकाकीच्या मागे किचनकडे जाते. किचनमध्ये पुष्पाकाकी एका स्टूलावर चढलेली असते आणि वरती माळ्यावर जे सामान आहे त्याच्यामध्ये शोधाशोध करत असते, कारण पुष्पाकाकीला ती चावी म्हणजे लिंगोबा आणि त्याचबरोबर 12 वतनाचा कागद हा कुठं आहे तो शोधायचा असतो. ते सगळं सूर्याच्या आईनं ठेवलेलं असतं आणि सूर्याच्या आईनं ठेवलेल्या जागा फक्त पुष्पाकाकीला माहीत असू शकतात, कारण बाकी कोणीही ते शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. ही गोष्ट ही पुष्पाकाकीला माहिती असते. त्याचबरोबर आता पुष्पाकाकी ते शोधत असते. तुळजा तिथे येते आणि तुळजा म्हणू लागते की काकी काय पाहिजे तुम्हाला, असं काय करताय तुम्ही. तेव्हा पुष्पाकाकी म्हणते अगं तहान लागली होती ना म्हणून आले इकडं. तेव्हा तुळजा म्हणते की मी पाणी ठेवलं होतं ना तुमच्या उशाला. तेव्हा ती म्हणते की नाही गं, ते संपलं म्हणून आले मी परत, आणि माझा जो तांब्या होता ना तांब्याचा तो शोधते गं, मला पाणी प्यायला, आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं चांगलंच असतं ना. तर तुळजा म्हणते की उतरा खाली, आपण उद्या शोधूया, एवढ्या अंधारात कशाला, आणि एकटं शोधाशोध करत बसलाय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्या आणि तुळजा दोघं मिळून इस्त्री करत असतात. त्यावेळेस तुळजा बोलत असते. तुळजा म्हणत असते काय झालं सूर्या, आणि अचानक सूर्याला चटका लागतो. तेव्हा तुळजा म्हणते की सॉरी, जास्त लागलं खरे. तेव्हा सूर्या म्हणतो की नाही गं, आजकाल मला तर काहीच त्रास होत नाही. तेव्हा तुळजा म्हणते का रे सूर्या, काय झालं, असं का म्हणतोयस तू. तेव्हा तुळजाला सूर्या सांगू लागतो की पुष्पाकाकी आली आहे ना. तेव्हा तुळजा त्याला म्हणत असते की सूर्या, वरचेवर ना तू खूपच लहान होत चाललेला आहे. त्यावर सूर्याचं छान उत्तर असतं. सूर्या म्हणत असतो की अगं, जेव्हा लहान व्हायचं होतं तेव्हा मोठा झालो ना, त्यामुळे असेल कदाचित, त्यामुळं असं जाणवत असेल, असं तो सांगत असतो. त्याचवेळी तुळजाला इकडे सूर्या म्हणत असतो की म्हणजे. तेव्हा ते दोघंजण बोलत असतात. सूर्याला आता इकडे तुळजा विचारू लागते की मला एक विचारायचं आहे सूर्या, मला एक सांग ना, अचानक काकी आल्या कशा रे इकडे, म्हणजे तुला काय वाटतंय, म्हणजे इतके दिवस कधीच त्यांचं बोलणं नाही, ते कुठं होत्या, त्या काय करत होत्या, आणि काकांना का नाही वाटलं आपल्याकडे यावं. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि हे सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय झालं नक्की. आणि मग तुळजा येते आणि सगळेजण पुष्पाकाकीनं काही राडा काढलेला असतो. नाश्ता करून आपण निघूया, कारण धनुसाठी दागिने घ्यायचे आहेत बनवायला टाकलेले, असं सूर्याने सांगितलेलं असतं. आणि तो तुळजाला म्हणत असतो तू पण चल. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा त्याचबरोबर सूर्या किचनमध्ये येतात. तर यांनी पसारा काढलेला असतो. सूर्या म्हणत असतो की हे कशाला एवढं सगळं काढून ठेवलं आहे. तेव्हा आम्ही ना आवरायला घेतलं आहे असं ते सांगत असतात. मग पुष्पाकाकी म्हणू लागते की अरे आपली ही खानदानी भांडी आहेत ना, मग ही जी भांडी आहेत ना, मी काय विचार केला जी खराब झालेत ठेवून ठेवून ती आपण मोडून टाकूया आणि जी चांगली आहेत ती पाणी भरायला करूया कलई करून, असं पुष्पाकाकी सांगत असते. सूर्या म्हणतो की हो चालेल. आता दोघंही बाहेर आले असतात, कारण सूर्या तुळजाला त्या धुळीचा त्रास होत असतो आणि मग सूर्या तिला घेऊन बाहेर येतो. त्यावेळेस जिमू तिथं आलेला असतो. जिमू म्हणतो की आईनं डबा पाठवला. त्यावेळेस सूर्या त्याला सांगतो की आत नेऊन दे. मग जिमू तो डबा ठेवायला आत आलेला असतो आणि त्याचवेळी धनू तिथं स्टूलावर चढलेली असते आणि धनू वरचं सामान काढत असते आणि अचानक तिचा बॅलन्स जातो आणि मग धनू पडते. त्यावेळी जिमू तिला वाचवतो, पण प्रॉब्लेम असा होतो की जिमू खाली पडलेला असतो आणि जिमूच्या अंगावरती धनू पडलेली असते आणि धनूच्या वजनामुळं जिमू मात्र पूर्ण दबला गेलेला असतो. त्याला जास्त त्रास होत असतो. अक्षरशः धनूला सगळेजण ओढून बाजूला काढतात आणि जिमू जिवंत आहे का हे त्यांना बघायचं असतं. हा असा कॉमेडी सीन आपल्याला दाखवलेला आहे आणि धनू तशी जात असते आणि त्याचबरोबर जिमूला सगळेजण घेऊन बाहेर येतात. जिमूला म्हणतात की लागलं नाही ना, अरे बाबा काय हाडवेड फ्रॅक्चर झालं नाही ना, चल. सूर्या म्हणत असतो की आपण दवाखान्यात जाऊया. असं म्हणत सूर्या त्याला घेऊन सगळे त्याला धरून पटकन बाहेर आणतात आणि इकडे धनू मात्र रडायला सुरुवात करते. सगळ्यांनाच कळत नसतं की ही का रडायला लागलेली आहे, नक्की हिला रडायला काय झाले हा प्रश्न पडलेला असतो. धनूला मात्र वाईट वाटत असतं. धनू म्हणत असते की तुमच्या घरची मी आहे का
तो आहे, तुम्हाला सगळ्यांना तो पडलेला दिसला, तुम्हाला मी पडले, मला लागले ते नाही दिसलं, मला तसंच एकटीला आत सोडलं आणि तुम्ही सगळेजण बाहेर आला आणि त्याला पाहू लागलेला आहे असं म्हणत धनूला वाईट वाटलेलं असतं आणि धनू मात्र मोठमोठ्याने रडत असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो की अगं असं काय करते. मग तो तुळजाला पाठवतो, तुळजाला सांगू लागतो की तू जा जरा तिच्याबरोबर, तिला जरा बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर मग धनूच्या जवळ आता तुळजा येते आणि तुळजा धनूला जवळ घेते आणि म्हणू लागते काय झालं. तेव्हा ती म्हणते बघितलं ना मला लागलं आहे. तेव्हा तुळजा म्हणते मला सांग कुठं लागलं आहे, मी बघते तुला कुठं लागलं आहे ते. मग धनू सांगू लागते आणि धनू सांगत असते मी काय दगडाची आहे का, सगळेजण तुम्ही त्याला बघायला गेला, मला एवढं लागलेलं होतं, माझा विचार केला का तुम्ही, असं म्हणू लागते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मग तुळजा त्याला तिला गोळ्या देते. इकडे पाहायला मिळतं की आता डॅडींच्या समोर इकडे छत्रीने एक इंजिनियर आणलेला असतो, मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे त्यासाठी हा इंजिनियर आणलेला आहे असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा डॅडी म्हणतात की आत्ताच्या आत्ता तो तुमचा काय प्लॅन आहे ना तो गुंडाळायचा आणि निघायला लागायचं. हे ऐकल्यानंतर इकडे तो म्हणत असतो की म्हणजे काय म्हणताय डॅडी तुम्ही, हे सगळं का असं बोलताय, असं तोच विचारत असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात सांगितलंय ना निघायचं. तो इंजिनियर म्हणतो की उत्तरेला दरवाजा केला म्हणून म्हणताय का, बरं तुम्ही म्हणत असाल तर पूर्वेला दरवाजा करतो, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तो डॅडी म्हणतात की छत्री माझी ती पिस्तूल आहे ना, म्हणजे माझी बंदूक आहे ना ती आणा इकडं जरा, त्यातली गोळी चालवून बघतो, कारण ह्यांना काय ऐकायचंच दिसेना गेले. असं म्हणत डॅडींनी आता बंदूक काढायला सांगितलेली असते आणि मग तो इंजिनियर तिथून पळून जातो. कारण इकडे मग छत्री त्याचबरोबर डॅडींना हा एक प्रश्न विचारू लागतो शत्रू की अहो डॅडी आपलाच फायदा आहे, तुमच्या लक्षात का येत नाही आहे, कारण विचार करा ना तुम्ही, काहीही झालं तरीही आत्ता मला सांगा तिथं मंदिर होणार, मंदिराच्या बाहेर हॉटेल लॉज हे सगळं करायचं आपण, तो पैसा कोणाला येणार आहे, बरं मंदिरात वर्गणी मिळणार आहे ती वेगळीच, असं सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर डॅडी म्हणत असतात की चिरंजीव तुमच्या लक्षात येत नाही आहे, अहो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण हे सगळं करायची काय गरज आहे, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का, कारण तिथे जीर्णोद्धारामध्ये मंदिराच्या खाली एक भुयार आहे आणि त्यात लय मोठा खजिना आहे, त्याची चावी आपल्याला मिळवायला पाहिजे आणि त्याचसाठी मी पुष्पाला पाठवलेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर डॅडी म्हणत असतात की त्यामुळं जोपर्यंत तो खजिना मिळत नाही आणि तो 12 बलुत्याचा कागद मिळत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही असं डॅडी म्हणत असतात. इकडे राजूने ती भांडी सगळी बाहेर काढलेली असतात. पुष्पा काकी तिथे येते. राजू म्हणते की अगं काहीतरी चावी सापडली. तुळजा तिथंच असते. धनू ती चावी हातात घेते आणि म्हणते खानदानी वाटते गं, एखाद्या खजिन्याची असते ना तशी वाटते मला ही चावी, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आता तुळजा पण तिथं असते. तुळजा म्हणते काय गं हे धनू. तेव्हा धनू म्हणते हो गं खरंच. पुष्पा काकी ती चावी हातात घेते आणि म्हणते की ही नवं ती चावी, असं पुष्पा काकींचं म्हणणं येतं. आणि मग सगळेजण पुष्पा काकीकडे पाहत असतात. तेव्हा इकडे तुळजा म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा पुष्पा काकी म्हणत असते की अगं काही झालं तरी अगं एक वर फरताळ आहे ना त्याची चावी सापडत नव्हती, मला वाटलं तीच चावी आहे काय की, म्हणून मी म्हणलं गं, दुसरं काय नाही, असं पुष्पा काकी सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तिथं असतात आणि धनू म्हणत असते की बघ ना खरंच जर खजिना आपल्याला सापडला तर म्हणजे किती भारी होईल ना, म्हणजे दादाचं मॉलचं स्वप्न पूर्ण होईल, आपल्याला पण भारी वाटेल. तेव्हा सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणू लागतो की कष्टाचे पैसे हे कष्टाचे असतात, काहीच केलं तरीही आपले जे कष्टाचे पैसे आहेत ते आपले आहेत आणि आपण कितीही त्याला हे केलं दुसऱ्या पद्धतीनं पैसे कमवले तरी ते जे समाधान आहे ते कष्टाच्या पैशामध्ये जे मिळतं ते त्या पैशांमध्ये मिळत नाही, असं सूर्या सगळ्यांना सांगत असतो. आणि सूर्या म्हणत असतो की ते पैसे मिळूनही काही उपयोग नाही आणि असं गुप्तधन वगैरे काही नसतं. तेव्हा मात्र इकडे पुष्पा काकी म्हणत असते की तसं नाही रे बाबा, तुला नाही माहिती, कारण तुझ्या पूर्वजांचं गुप्तधन आहे आणि ती प्रॉपर्टी तुझी आहे, लवकरच मी ती प्रॉपर्टी तुझ्यापर्यंत मिळवून देईल आणि एकदा का तुला सगळं मिळवून दिलं की मग मात्र मी डोळे झाकायला रिकामी, असं इकडे पुष्पा काकी म्हणत असते. आणि इकडे सूर्या सगळेजण म्हणतात की चला आता, आणि इकडे हातचा भाग इथेच थांबतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.